आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त होत आहे। सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि इतर न्याय मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाणा शहरात शेतकऱ्यांनी अनोखे भीक मागो आंदोलन छेडले। प्रतिनिधी सय्यद इरफान। अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस असून अद्याप शासनाकडून कोणती ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट शर्वरी तुपकर आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। भीक द्या, भीक द्या, कंगाल सरकारला भीक द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत आणि विविध भागांमध्ये फेरी काढली। यावेळी व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी आंदोलनकर्त्यांच्या झोळीत पैसे टाकून आपल्या पद्धतीनं आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। यानंतर शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। नंतर काही प्रतिनिधींना आत प्रवेश देण्यात आला। आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम शासनाकडे सुपूर्द करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला देण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ केली जातात, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारकडे निधी नसल्याचा आरोप केला आहे। आपण बोलायला पाहिजे। शेतकरी रस्त्यावर उतरला तर तुम्ही आमच्यावरच दूषण देणार, यांच्यामुळे शासनाचं नुकसान झालं, यांच्यामुळे जाळपोळ झाली, अमुक झालं, ढमुक झालं, टमुक झालं। तर या कलेक्टर ऑफिसची काय मंत्रालयाची एक पण मीठ जागेवर राहणार नाही, एक पण मीठ जागेवर ठेवणार नाही शेतकरी। याचा हा कडक इशारा तुम्ही तिकडे कळवा आमचा। हे निवेदन आम्ही तुम्हाला देतो। म्हणून आम्ही हे भीक गोळा करून सरकारला पैसे आणलेले आहे, आपण हे पाठवून द्यायचं। आमचं निवेदन तर काही आपण पाठवलं नाही, किमान आमचे पैसे तरी पाठवावे, जेणेकरून आम्हाला काही ना काही लाभ मिळेल। रविकांत तुपकर नावाचा एक कार्यकर्ता, सामान्य शेतकरी माणूस उपोषणाला बसलेला आहे, आपण त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे। आणि आम्ही तुमच्या माध्यमातून निवेदन पाठवून दखल कुठे सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले, गावागावामध्ये जीआर जाणार सरकार 12 वाजेपर्यंत डॉक्टरचा पत्ता नाही, पोलीस कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झाला प्रश्न, प्रशासन काय करते? मग फक्त निवेदन पाठवते। आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला भूमिका सुद्धा पाठवली, भूमिका निर्माण झाला तर ती जबाबदारी सरकारची राहील आणि रस्त्यावर उतरणार आहेत याची जबाबदारी शासनाची असेल, आलेला आहे। त्याच्यामुळे लोकांनी जर उद्या कायदा घेतला तर ती जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची राहणार आहे आणि सरकारची सुद्धा। आमचं म्हणणं एवढंच की आम्ही त्यांचा हक्क आहे, त्याच्यामुळे या उपोषणाची आपण गांभीर्याने दखल घेऊ। सरकारनं आश्वासन देऊन कर्जमाफीची फसवणूक केली, म्हणून तो जीआर आज राज्यभरात सगळ्या जिल्ह्यामध्ये जाळण्यात आला। ठिकठिकाणी जिल्ह्याभरात, तालुकाभरांमध्ये जीआर जाळले आणि निवेदनं दिले, पण अजून सुद्धा सरकार त्याची गंभीर दखल घेत नाही। म्हणून आम्ही तुम्हाला एखादा शेवटचा अंतिम इशारा देण्यासाठी हे निवेदन घेऊन आलो।
जर आज सरकारनं दखल घेतली नाही, आपण सरकारपर्यंत आमचा निरोप पाठवला नाही, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न 15/6/2026 पासून रविकांत भाऊ तुपकर हे आमच्या घराच्या निवासस्थानामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीक विम्याच्या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत. मात्र सरकारने त्यांची कोणतीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही. आज दुसरा दिवस असताना देखील सरकारने ना डॉक्टर पाठवले ना पोलीस बंदोबस्त लागला. दुपारी मी येऊन कलेक्टर साहेबांना भेटून गेले. त्याच्यानंतर डॉक्टर तिथे आले आणि पोलीस तिथे आले. सरकारला नेमकं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून साध्य काय करायचं आहे? सरकारकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत. पण आमचं थोडं जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्हाला जाचक अटी आणि शर्ती आमच्यावर लादत आहे सरकार. म्हणून सरकारकडे पैसे नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झालेलं आहे. म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या भिकेरूपी आलेले पैसे आम्ही सरकारच्या खात्यात जमा केलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नाही आमची कर्जमाफी करण्यासाठी, आमची कर्जमुक्ती करण्यासाठी. म्हणून ही आमच्याकडून भीक घ्या आणि आता तरी डोळे उघडा आणि आमची कर्जमाफी करा आणि रविकांत भाऊ तुपकर यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्या. अन्यथा शेतकरी रस्त्यावर गावोगावी उतरतील आणि त्यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असं आम्ही कलेक्टर महोदयांना कळवलेलं आहे. उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत. पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत. म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत. आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुबुद्धी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी.